भाऊचे काहीच नाही. आता काही काय करायचं? अरे माझी घरी नाही तर तुम्ही तर लावली माझी. आम्हाला चेंगरता का तुमची ध्यान झालंय तुम्हाला. चला घरी वा. अवघड आहे बाबा. चला घरात. चला नारळ फोडायला. सीमा कुठे गेली? शिमा सीमा नसली ना तुम्ही अशी माझी तरा तरा करता. शिमा ईदवा झाली असते आता. चला घरात. मस्त चव वेळेला छान आहे. असं जरा थोडं गार्डन मध्ये बसून खाल्लं ना केळाची साईज बी लय बारीक निघत चालली हो. अण्णा केळाची साईज लय चांगली हा. आहे. तुमचा जबडा मोठा आहे. दमानी का आमच्या दोघांची देऊ का? मी पोट भरेल तुमचं. तुमची पंचायती नको. भाऊ काय करा तुमचं द्या, माझं मला खाऊ द्या. नाही खा खा. अण्णा हा काय म्हणा, हे घराच्या भोवतीनं जे तुम्ही लॉन लावण्याचं जे नियोजन केलं हा आपल्याला आवडलं. म्हणून तुम्हाला उगाच आम्ही गावभर सांगत नाही. अण्णा आमचे मार्गदर्शक आहेत. अण्णा आमच्या घराचे आधारवड आहेत. तुम्ही- फक्त खाण्याच्या बाबतीत थोडंसं वडवड करता, हा नाही तर तुम्ही आधारवडच. तरी माझा आहार किती कमी का ना. नाही लय कमी यावं अण्णांचा. लय खात्यात लोक बाका बाका. लय खात्यात हा अण्णांचा लय कमी. माझी बायको म्हणली ना खराब झाल्यात जरा अण्णा. बरोबर. हा दुर्लक्ष होते खाण्यापिण्यावर. होय ना. आणि दोन शब्द ऐकताय तुम्ही मला पण बरं वाटतं. काय लॉन छान पैकी केली. नाही लय बी स्वतःला नाव घेऊन घेऊ नका. हे वानखेडे स्टेडियम, नेहरू स्टेडियम, हा तिथं पूर्वी रवी शास्त्री वगैरे क्रिकेट खेळायची. बर. असं मी मॅच बघायला गेलो, अरे मला ह्या पोरांचे डोपरे फुटायला लागली. हा मॅनेजमेंटला बोलून घेतलं, दुपारी मिटिंग लावली. हा. लॉन लावा म्हणलं. हा परदेशात तसलंच आहे. बरोबर. आपल्या भारतात सगळीकडे लॉन आहे आता. आता गावागावाच्या मैदानात सुद्धा असं लॉन दिसायला लागलं. तुम्ही काय लॉन केलंय? तुम्ही हलकं समजू नका. हा जिथं जिथं क्रिकेटच्या मॅच असायच्या का नाही भाऊ, स्वतः तिथं गाडी फिरवाय असायचं. पाऊस बिऊस पडला का नाही भाऊ, कसलं असं नियोजन तुमच्याकडं? म्हणजे मी तिथं कोणतं घेतलं होतं ना. कामाला होतो अशातला भाग नाही. हा काम कसं करावं हे तिथल्या जनतेला मी सांगत असतो, कामगारांना सांगत असतो का ना. हा इतक्या खालच्या पातळीची माझी चेष्टा केली तर मी वाजवे ना. भाऊ कॉन्ट्रॅक्ट होतं ना तुमचं तिथं. अण्णा धरा गाना धरा. एक दोन गोष्टी अपवादात जर सोडल्या हा तर लाखात एक जाव आहे माझा. ए अहो तुमच्या जर जावयाची सासऱ्याची जोडी बघितली ना, हा. अक्षरशः माझं मन भरून येतं. जावया असा होता असा आणि सासरा असा होता असा. हा. बस आता त्याच्या आईला माझा सासरा बघितलं दुसऱ्यांदा बघा इच्छा होत नाही. नाही का ना, नाही नाही पाहुण्या रावळ्या नावं ठेवायचे नसतात. तोंडावर ठेवतोय का भाऊ, मागं ठेवतोय. मागं मी नाही नाव ठेवा, एक वेळ तोंडावर बोलायचं. कुठल्या पाहुण्या रावळ्याची मागं मानहानी करायची नाही. आणि तुम्ही बी अण्णांना माझ्याशिवाय देताच की. ए माझ्याकडे आहे. नाही नाही काय नाही. बरं अण्णा का ना, भरपूर खाल्लंय. कपडे काढून कामाला लागा. जावा रानात जावा. ते अण्णा बी राहणार नाही होय अण्णांना. निकी व्यायाम होईल तेवढाच. जा अण्णा जा. गाडी आहे ना. गाडी नाही चालत जाऊ अण्णा. तुमच्या मार्गदर्शनाखाली. हा कोण आलं? हे कशाला आले तिथं? मेंबर आले मेंबर. राम राम अण्णा. राम राम. राम राम अण्णा, काय चाललंय? राम राम. या तसं का मारक्या मशिवाने बघताय? आली ना गाडी? अभिनंदन अभिनंदन. नाही नाही तुम्ही आमच्याकडे जखमो मीठ चोळा आलाय का इथं? आम्ही पाहुण्यांना आमच्या गाडीचं म्हणजे सरपंचाच्या गाडीचा नारळ फोडायला. कुठल्या पाहुण्यांना? आमचं मार्गदर्शक आहेत अण्णा. अण्णा हा तुमच्या घरी जावा, ते आमचं पाहुणं तुमच्या गावापासून पाहुणं झालं. ए बाळा, ए मोठ्या माणसांना आम्ही बोलत असताना मध्ये नको ना सारखं तोंड घालून. हा ते काय म्हणतात ते तर ऐकू द्या आम्हाला. ना, वादविवाद असेल पण जसं माझ्या गावाकडे मान आहे ना मला, तसं इथं लोक द्यायला लागली बरं का. ओ मान ना, पण मैत्रीला माय मान. कोणाचा बी पाहुणा रावळा हो नका. नाही. माझ्या दारात यायचं तुम्ही धाडसच केलं कसं सरपंच? तुम्हाला जर पाहुणाच पाहिजे होता ना गाडीला नारळ फोडायला, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला तर मी बोलावलं फोन करून.
दुसरं नारळ तुम्ही फोडा, पहिला ते फोडतील, तुम्ही दुसरं फोडा. माझ्या जखमावर खरंच मीठ चोळू नका. तुम्ही बोलू नका. एक शब्द बोलायचं नाही. अतिथी देवो भावा, अतिथी देवो भावा, नारळ फोडायच्या बुट फोडीन नका बुट नवीन आणलं दाखवत. अरे कोणाचा आणला असेल कार्यक्रमात बुट हो थांबा नाही का घरचा एका बुटाच्या या तुम्ही पुढे समजू ऐका हर गली में अपना शेर कुत्ता है ना, शेर होता है. शेर बनता हूँ. थांबा जरा. लक्ष्मी आली त्यांची आपल्या दारात आल्यात पूजायला. त्यांच्या घरी जाऊ दे. सुरुवात खराब नसावी. पाहुण्यांना आम्ही म्हणतोय. हरकत तुला म्हणत नाही तुम्हाला अजिबात हरकत नाही. तुम्ही जाऊ तुमच्या घरी पा. कुठे आणलंय नारळ ना? काय राहिलं तुम्ही सुद्धा बोलताय? अहो ही चांगली माणसं नाहीत. माणसं जाऊ द्या. अहो एखाद्या गरीबाच्या घरी 10 नारळ फोडा त्याच्या उंबऱ्यात जाऊन, पण ह्यांच्याकडे नारळ फोड नका. अण्णा हापापला काय नारळ असं फोडा. नाही, शुभ. मला तिथं बी मान आणि हिथं बी मान. आम्हीच गिळाय नाही घातलं तर कशाचं मान आणि पान. द्या शुभ कार्य आहे. लक्ष्मी आली त्यांची नारळ फोडाय आपल्याला देतात किंमत. हो अण्णा मान फोडायला हापापलाय काय? नाही. कोणाचं पण नारळ फोडायला लावला. ह्या गाडीच्या व्यवहारात माझं 76,000 गुंतलं. तुम्ही देताय का? हा त्या पाहुण्याला बी बघणार आहे तुम्हाला बी बघणार आहे. तुम्ही चांडापाना करा का मेंबर? होय. आणि तुम्ही मगाच्या धरणा अण्णाला म्हणताय आमच्या खाता लगा 15 एकरातलं पिकणार तुमच्याच घरात जाते दुसऱ्याच्या त्यांचा जावाय माझ्या सासरा. तुम्ही चांडापाना कर नका. आम्ही जेवाय घालतो तुम्हाला आणि गाडीत बी फिरून नेतो इकडं ना. बर का काहीच बोल नका अण्णा. घरात काल होणार नारळ फोडा म्हणलं तर तिथं टाळाटाळ करता आणि नको त्याच्या गाडी नारळ फोडा आम्ही निघाला. ह्याला ऐका ऐका तुम्ही काय माझ्या कारभारी व्हायला लागला काय? या घरी. मेंबर 1500 टनाचे पैसे अख्ख्या यांना दिलाय चेक आणि काय प्यायचं काढतात मला फोडणार नारळ. विमानतळाचा नारळ मला फोडायला बोलवतात म्हणतात नारळ फोडा आणि हे ठासून गाडी जाऊ अण्णा. दगडूशेठ थांबा, नारळ फोडतो. थांबा जरा. तुम्ही जावा की आणि आमच्या घरी जाऊ नका परत. पाहुणे गेलं नका तुमच्या. अहो भाऊची काहीच नाही. आता काही काय करायचं? अरे माझी लेकरी नाही तर तुम्ही तर लावली माझी. आम्हाला चेंगरताय का तुमची ध्यान झालंय तुम्हाला? त्याला घरी वा. अवघड आहे बाबा. चला घरात. त्याला नारळ फोडायला. सीमा कुठे गेली? शिमा सीमा नसली ना तुम्ही अशी माझी तरा तरा करता. शिमा ईदवा झाली असते आता.